ज्या अयोध्येच्या राम मंदिरासाठी लोकांनी आपल्या घामाचा पैसा दान केला, त्याच मंदिराच्या देणगीवर चोरांनी डल्ला मारला आणि दानात आलेली नोटांची बंडलं थेट बाथरूम मध्ये लपवली जात होती. राम मंदिरात ही चोरी कशी झाली याची सविस्तर माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता हा चोरीचा जुगाड कसा चालायचा ते पाहूया. तर पहिली पद्धत बघा, एकदम साधी. नोटा मोजायला बसले की एक जण सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या समोर उभा राहायचा आणि त्याच्या पाठीमागे दुसरा भिडूक 500च्या नोटांचे बंडलच्या बंडल गायब करून कपड्यात लपवायचा. बरं, तिथून झाल्यावर हे बंडल कुठे जायचे? तर थेट बाथरूम मध्ये. म्हणजे प्रभू रामाचा पैसा आधी बाथरूम मध्ये लपवायचा आणि मग सोयीनुसार मंदिराबाहेर काढून आपापसात वाटून घ्यायचा. पण दुसरी पद्धत तर त्याहून भारी होती. बँक आणि ऑडिटवाल्यांना चकवा देण्यासाठी या बहादरांनी वेगळी सिस्टीम शोधली होती. नोटा मोजताना प्रत्येक बंडलात हे लोक काही जास्तीच्या नोटा टाकायचे. बँकेत पैसे गेले की तिथे अख्खं बंडल मोजलं जायचं आणि त्या हिशोबाने वाउचर बनायचं. मग हे हुशार काय करायचे? तर बँक वाउचर बनवून झालं की त्या बंडलातून वरच्या जास्तीच्या नोटा गपचूप काढून घ्यायचे. यामुळे कागदावरचा हिशोब एकदम ओके आणि वरची मलई थेट त्यांच्या खिशात. याला म्हणतात स्मार्ट वर्क. मे महिन्याच्या शेवटी ट्रस्टच्या साहेबांना जरा संशय आला. त्यांनी बँकेचा आकडा आणि रोज येणारा दानपेटीचा हिशोब पाहिला तर काय, दानपेटीत रोज 6 ते 7 लाख रुपये जमा व्हायचे. पण अचानक 500च्या नोटा गायब व्हायला लागल्या. गेल्या काही महिन्यात मंदिरातल्या काही सेवादार आणि कर्मचाऱ्यांची आर्थिक स्थिती अचानक रॉकेट सारखी वर गेली. त्यांनी महागड्या गाड्या घेतल्या, मालमत्ता खरेदी करायला सुरुवात केली. मग काय, साहेबांनी खोलीत सिक्रेट कॅमेरे लावले आणि आठवडाभरातच या नोटा चोरांचा थेट लाईव्ह शो समोर आला. अशा 150हून अधिक सेवादार आणि कर्मचाऱ्यांची यादी तयार करण्यात आली, ज्यांच्या बँक खात्यांमध्ये अचानक अफाट उलाढाल दिसून आली. हा घोळ लक्षात आल्यानंतर राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने पोलिसात तक्रार दाखल केली. चोरी करणाऱ्या आणि त्यांना मदत करणाऱ्या 8 जणांना बेडा ठोकल्या आहेत. त्यापैकी रामशंकर यादव उर्फ टिन्नी हा मुख्य सूत्रधार मानला जातो. तो ट्रस्टचे महासचिव चंपतराय यांचा खास माणूस होता आणि दान मोजणी प्रक्रियेच्या देखरेखीची जबाबदारी त्याच्याकडे होती. नैतिक जबाबदारी स्वीकारून ट्रस्टचे महासचिव चंपतराय आणि डॉक्टर अनिल मिश्रा यांनी राजीनामा दिल्याचे दावे केले जात आहेत. मात्र पोलिसांनी नोंदवलेल्या अधिकृत FIR मध्ये या दोघांची नावं आरोपी म्हणून आलेली नाहीयेत. विशेष म्हणजे विरोधकांनी या संपूर्ण प्रकरणाची माहिती मागितली असता पंतप्रधान कार्यालयाने ही वित्तीय माहिती देण्यास साफ नकार दिलाय. सध्या SIT तपास सुरू आहे असं कारण यासाठी देण्यात आलंय. तुम्हाला काय वाटतं? या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन खऱ्या सूत्रधारांना कडक शिक्षा होणार का? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरी.